अतिथी, शिक्षकवृंद आणि आपण सर्व पोरांनी थोर व्हावे यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या वयात कधी येतच नाही. आम्ही आमच्या मुलांशी मैत्रीचं नातं कधी जोडतच नाही. यामुळे जी तफावत असते ती फार वेगळी असते आणि त्याच तफावतीचा फटका हल्लीच्या पुढच्या पिढीला जास्त जोरात बसतो. यासाठी ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. आपण सहज एखाद्या मुलाला विचारतो, कारण काय झालं? तो म्हणतो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. भयान राग येतो मला असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती. रामजी बाबांची ही परिस्थिती नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होती. रामजी बाबांना वाटले आपली परिस्थिती नाहीये, सर्व कुटुंबाला घेऊन जाणं ठीक नाही. यासाठी रामजी बाबांनी आपल्या मुलाला सोबत घेतले आणि तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेला गेले. भीमराव रोज सकाळी 11 वाजता परीक्षेला जायचे व दुपारी 3 वाजता घरी पेपर देऊन घरी यायचे. रामजी बाबा तोपर्यंत त्यांना जेवायला बनवून ठेवायचे. एके दिवशी असाच भीमराव सकाळी 11 वाजता पेपरला गेले. पेपर देऊन आले, ताटावर बसले. बाबांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणाले, नाही तुम्ही जेवून घ्या, मग मी जेवतो. भीमराव म्हणले, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तसंच पेपर देऊन आले, ताटावर बसले. तिसऱ्या दिवशी तसंच पेपर देऊन आले, ताटावर बसले. बाबांना विचारलं. त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं, आपण जेवल्यावर जर टोपल्यात भाकरी शिल्लक राहत नाही तर आपले बाबा खाता काय? आपल्या बाबांना भूक नाही लागत का? आपल्या बाबांना त्रास नाही होत का? तसं भीमरावांनी जाऊन रामजी बाबांना विचारलं, बाबा जर मी जेवल्यावर टोपल्यात भाकरी शिल्लक राहत नाही तर बाबा तुम्ही खाता काय? बाबा तुम्हाला भूक नाही लागत का? बाबा तुम्हाला त्रास नाही होत का? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. तुम्ही एवढं मोठं व्हावं की तुमच्याकडे बघायचं म्हणलं की मला मान वर करून बघावं लागेल. साऱ्या जगाने तुमचा जय जयकार करावा. असं ज्या दिवशी घडेल त्याच दिवशी माझी भूक भागेल. या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. एवढी प्रचंड मोठी तळमळ होती एका बापाची. आपले आई वडील ही असेच खस्ता खात असतात आणि आपले मूल पुढे जावे यासाठी प्रयत्न करत असतात. आज तुम्हाला अजून भीमरावांचं वैशिष्ट्य माहिती आहे? ते म्हणायचे, आता हे पुस्तक आपली परिस्थिती नाहीये, आता हे पुस्तक हातात आलंय, आताच असं वाचायचं की आयुष्यभर ध्यानात राहिलं पाहिजे. त्यांना इतकी बुद्धिमत्ता होती की त्यांना आता त्यांना जर विचारलं 10 वर्षानंतर जरी त्यांना विचारलं की 56 पानावरचं पहिल्या पॅरेग्राफ मधलं 4थं वाक्य काय, तरी ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्यात होती. ही काय वरून आली? नाही, दिली असेल त्यांना थोडी जास्त. ते म्हणायचे, नाही मी ही माझ्या परिस्थितीतून कमावली. कशी कमावली? ही मी माझ्या परिस्थितीतून कमावली. धन्यवाद.